देशात कांद्याचा साठा आहे तरी किती? हे आपण काल आकड्यांसह आणि तज्ज्ञांनी दिलेल्या रिपोर्टच्या आधारे आपण सांगितल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आभार मानले आणि त्यांना त्याचा फायदा झाल्याचं सांगितलं आणि ती भीती पण कमी झाली. मात्र तरी पण आपलं समाधान झालं नाही. आपण आधीच ॲग्रोशिवारच्या व्हॉट्सअप चॅनलवर एक पोल घेतलेला होता. हा पोल सुद्धा व्हायरल झाला आणि थेट शेतकऱ्यांनाच विचारलं की महाराष्ट्रामध्ये कांदा शिल्लक आहे तरी किती? तो पूर्ण वाढून भाव पडणार आहेत का किंवा कसं आहे ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये. आता हा दुसरा भाग आहे आणि शेवटचा भाग आहे. त्याच्यानंतर कांदा किती आहे, काय आहे या संदर्भातल्या चर्चांपेक्षा आपण रोजच्या बाजारभावांवर नेहमीप्रमाणे लक्ष देणार आहोत. नमस्कार, ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 23 तारीख आणि वार आहे गुरुवार, वर्ष आहे 2026. तर जुलैची ही 23 तारीख आहे. आता सगळ्यात आधी काल आपण देशाच्या संदर्भात महाराष्ट्र आणि देश एकूण किती कांदा लागतो, किती कांदा आला, किती कांदा शिल्लक राहील याचं शास्त्रीय विश्लेषण केलं होतं. मला काय वाटतं वगैरे असं करून केलेलं नव्हतं. त्यामुळे त्यातून अनेक शेतकरी म्हणाले की आम्हाला दिलासा मिळालेला आहे. पण आपण एवढ्यावर थांबलो नव्हतो. शेतकऱ्यांनाच विचारलं तर शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. सर्वात आधी ॲग्रोशिवारच्या पोलचा निकाल काय आहे ते व्हॉट्सअप चॅनलवर तुम्ही बघू शकतात. इथे तुम्ही पहिल्या कमेंटवर आपण व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, तिथे आपण बाजारभाव टाकत असतो, ते तुम्ही सबस्क्राईब करा. सुमारे 60,000हून जास्त शेतकरी आणि जे कांदा उत्पादक आहे त्यांनी तिथे सबस्क्राईब केलेलं आहे, फॉलो केलं आहे. ती माहिती मोफत आहे. आता असं आहे की या सगळ्यानंतर ॲग्रोशिवारचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, आम्ही आंदोलनाचा एक ग्रुप तयार केलेला आहे आणि लवकरच आम्ही अशा याच्यावर आलेलो आहोत. काही तरुण शेतकरी आहे, काही कांदा उत्पादक आहेत महाराष्ट्रातले, की आपलं ॲग्रोशिवारच्या माध्यमातून किंवा एकूण आपलं स्वतंत्र संघटन हवं का कांद्याचं. याचं कारण अनेक शेतकऱ्यांना आता जे आहे ते स्वतःचं काही असावं असं वाटतं. त्यांचा बऱ्याच ठिकाणी विश्वास नाही आहे असं दिसतंय. या संदर्भात आपण विचार करतोच. ही पहिली घोषणा मी केली. दुसरी घोषणा महत्त्वाची अशी आहे की लवकरच आपण एक असं मॉडेल करतो आहोत की हे ॲग्रोशिवार मॉडेल तुम्ही विकसित केलं, हे संख्याशास्त्र, अर्थशास्त्र, कृषीशास्त्र यावर आधारित आहे. हे आम्हाला ॲक्सेस होईल का याचं प्रशिक्षण तर आपण जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही बघू शकता. ते तिथं सगळं ठेवलेलं आहे. पण सगळ्या शेतकऱ्यांना ते पटकन आम्हाला असं वाटलं की आता काय करायचं बाजारभावाचं, तर त्या संदर्भात लवकरच आपण काम सुरू करत आहोत आणि याची ही पहिल्यांदा अधिकृत घोषणा करतो आहे मी आज. लवकरच आषाढी येणार आहे. साधारण आषाढी एकादशीच्या आसपास ते तुमच्यासाठी उपलब्ध होईल. चला, आता एक तरुण शेतकरी आणि त्यांच्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये काय चर्चा आहे ते बघूया. कसमादे पट्टा हा नाशिकचा कांदा उत्पादकांचा सर्वात मोठा पट्टा आहे. कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा. आता सटाणा आणि देवळा तालुका आणि कळवणमध्ये काही शेतकरी असे आहेत की जे दिवाळीपर्यंत किंवा दसऱ्याशिवाय कांद्याची चाळ फोडत नाही. आता हे शेतकरी 15 एकर, 20 एकर अशी त्यांची संयुक्त कुटुंबाची कांदा शेती करतात, कांदा लागवड करतात आणि त्यातनं कित्येक ट्रॅक्टरचं उत्पन्न घेतात. आता माझा एक तरुण शेतकरी मित्र आहे, भूषण नाव, ते पूर्ण नाव सांगणार नाही आयडेंटिटीसाठी, पण हे भूषणनी जे सांगितलं आहे की त्याच्या गावचा जो किस्सा आहे तर मी वाचून दाखवतो प्रतिक्रिया. माझ्या शेताजवळ, आता हे जे आहेत हे देवळा सटाणा जवळचे शेतकरी आहेत. माझ्या शेताजवळ एक 25 एकर पूर्ण बागायती कांदा उत्पादक शेतकरी आहे. दरवर्षी 20 एकर कांदा शेतात पिकवतो आणि मागच्या 10 वर्षांपासून 100 ट्रॉली माल सरासरी त्यांचं उत्पादन होतं. त्यांचा सर्वात मोठा बॅकलॉग यावर्षी निघाला. सर्व कांदा पावसाने झोडपलाच, मालही खराब होतोय आणि निम्म्याच्या वर कांदा विकला गेला आहे. बघा, जे साठवणूक करता, जे अगदी दिवाळीपर्यंत कांदा एकही किलो विकत नाही, त्या शेतकऱ्यांवर आता निम्म्याच्या वर कांदा विकण्याची परिस्थिती आहे. काय कारण? दरवर्षी तो दसऱ्याच्या दिवशी हा शेतकरी किंवा हे जे शेतकरी असतील तर हे शेतकरी दसऱ्याच्या आधी खूप कमी माल मार्केटमध्ये आणायचे. पण यावर्षी सुरुवातीपासूनच हे जे शेतकरी ते विकत आहेत. याचं कारण त्यांचं उत्पादन घटलं आहे आणि
आता जे झालंय उत्पादन ते 60 ट्रॉली सुद्धा झालेलं नाही. हे वास्तव आहे, कारण वातावरणाचा परिणाम आहे. नेवासामधली एक फार मोठी फर्म आहे, फेमस आहे, तागड मामा आडत. आता तागड मामा आडत यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी शेतकरी सांगत असतात. आम्ही तागड मामांचे भाव सांगा वगैरे अशा गोष्टी आहेत. मी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोललो नाही, पण त्यांनी काल एक पोस्ट व्हायरल केली. ती काय व्हायरल केली आणि त्यातून शेतकऱ्यांना काय दिलासा दिलाय ते पण आपण समजून घेणार आहोत आणि हवामान पण समजून घेणार आहोत. तर चला, ॲग्रो शिवारचा पोल काय ते बघूया. म्हणजे तुमचा फार वेळ घेत नाही आणि तुम्हाला फार काही काळजीचं कारण नाही. ॲग्रो शिवारचा हा पोल साधारण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये लोकांनी शेअर केला, त्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे या सगळ्या शेतकऱ्यांचे आभार. सुमारे 1450 म्हणजे 1487 1500 शेतकऱ्यांनी त्यामध्ये भाग नोंदवला. त्यांचे मनापासून आभार. आता हा पोल अधिकृत नाही आहे, कारण अनेक शेतकरी किंवा काही गंमत म्हणूनही नोंदवतात असं पण जाणवलं त्यामध्ये. पण काहींना मॅनिप्युलेटही करायचं होतं, पण प्रामाणिक शेतकरी होते 70% शेतकरी यातले, म्हणजे जवळपास 1100 ते 1200 शेतकऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे हे पोल नोंदवलेले आहेत. आता ते काय म्हणतायत ते बघूया. 172 शेतकरी म्हणाले आमचा सर्व कांदा विकला गेला आहे. 235 शेतकरी म्हणाले की 25% कांदा शिल्लक आहे. 400-450 शेतकरी म्हणतात की आमच्याकडे 25 ते 50% कांदा शिल्लक आहे. म्हणजे 50% असेलच असं नाही, 26% पण असेल, 40% पण असेल. 188 शेतकरी म्हणाले की आमच्याकडे 50 ते 70% कांदा शिल्लक आहे. 100% कांदा शिल्लक असल्याचं आपण हे टाकलं होतं, ते ऑप्शन काढून टाकलं. कारण नंतर मला काही जणांनी शेतकऱ्यांनी सांगितलं की ते कोणीतरी उगाच असं व्हायरल करून त्याच्यावर तिथंच नेमकं ते बटन दाबत आहेत. मग आपण ते कमी केलं. त्यामुळे हा विचार त्याच्यामध्ये आहे. पण एकूण थोडक्यात काय, या सगळा विचार सगळे पोल लक्षात घेता सुमारे 39% शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे 25%पेक्षा कमी कांदा शिल्लक आहे. राज्यामध्ये किती कांदा, देशामध्ये किती कांदा शिल्लक राहील ऑगस्टमध्ये, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आणि काय बाजारभावाची स्थिती राहील ते कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. काळजी करू नका, कांदा वाढतोय का वगैरे. तर 25% शेतकरी आहेत, त्यांच्याकडे एकही कांदा शिल्लक नाही. त्यातल्या अनेकांनी विकलेला आहे किंवा त्यांच्या जे आहे 25%पेक्षा कमी किंवा अजिबात कांदा शिल्लक नसलेले, माफ करा. तर 40% शेतकरी असे आहेत, 39% की ज्यांच्याकडे 25%पेक्षा कमी कांदा शिल्लक आहे किंवा एकही कांदा त्यांच्याकडे शिल्लक नाही. सुमारे 12% शेतकऱ्यांनी कांदा पूर्ण विकलेला आहे असं सांगतायत. पण प्रत्यक्ष ही आकडेवारी जास्त असू शकते, कारण हा पोल केवळ 12 ते 13 तास चाललेला आहे. या पोलमध्ये सर्वात मोठा गट कुठला आहे माहिती आहे? 43% शेतकऱ्यांकडे फक्त 25 ते 50% कांदा शिल्लक आहे. याचा अर्थ काय की बाजारात काही जण असा दावा करतात की कांद्याचे डोंगर पडले, ढीग लागलाय, खूप कांदा येणार आहे. पण तसं चित्र किमान ॲग्रो शिवारच्या शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तरी दिसत नाही. आता हवामान काय आहे की आज कालपासनं आणि आज नाशिक जिल्ह्यामध्ये, विशेषतः नाशिक शहर परिसर आणि विशेषतः घाट परिसर आहे, तिथं पावसाचा जोर आहे आणि आणखी काही ठिकाणी पाऊस आहे. नाशिकच्या 7 धरणांमधनं पाणी सोडलेलं आहे. गोदावरीला पूर परत आलेला आहे. आता याचाही परिणाम हवामानामध्ये मॉइश्चर आहे, त्याचा परिणाम कांद्याच्या साठवणीवर होण्याची शक्यता आहे. पुढे बघूया 23 ते 27 जुलै दरम्यान हवामानाचे अंदाज काय आहे आणि आपल्या कांद्याला तो कसा परिणाम करेल ते बघूया. नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, पुणे हा जो कांदा पट्टा आहे मुख्य, इथे ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हा अंदाज IMD म्हणजे भारतीय हवामान विभागानं आज सकाळी 8 वाजता जारी केलेला जो काही डिटेल आकडे असतात, अधिकृत डेटा आणि अधिकृत अंदाज आहे. आता आपल्याला खरी चिंता काय आहे? पावसाची नाही आहे. खरी चिंता आहे 85 ते 95% आर्द्रतेची आहे. कारण चाळीतला कांदा टिकवणं सोपं नसतं. अनेक शेतकरी सांगत आहेत की कांद्याला घाम येतोय, काही ठिकाणी कांदा खराब होतोय, कोंब फुटलेला आहे, काळा पडलेला आहे. तर इथे ती काळजी आहे. आणि आता हे जे तागड मामा आडत आहे त्यांचं काय मत आहे, त्यांनी काय दिलासा दिलाय ते बघूया. घोडेगाव, नेवासा, अहिल्यानगर इथले अनुभवी आडतदार श्री तागड मामा आडत, त्यांनी जे सांगितलं, आंध्र, कर्नाटक आणि MP नवीन कांदा उशिरा येऊ शकतो. यंदा टिकवण क्षमता कमी आहे. म्हणजे कांदा तुम्हाला चाळीत आता खूप दिसेल,
पण 2 दिवसांनी पावसाने आणि मॉइश्चरने खराब झाला, तसे अनुभव आहेत. एक शेतकरी गेले मागच्या आठवड्यात, त्यांच्याकडे कांदा चांगला दिसत होता. मग आपला व्हिडिओ बघितल्यानंतर ते बघायला गेले आणि खरंच की कांदा 5 ते 10% खराब आहे. मग त्यांनी तातडीनं विकायचा निर्णय घेतला. हे धुळ्यामधले शेतकरी आहे. यंदा टिकवण क्षमता कमी आहे. अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून विक्री केलेली आहे. शासनाने चुकीचे निर्णय घेतले नाहीत तर बाजारभावावर मोठा दबाव येणार नाही. आता हे त्यांचे वैयक्तिक व्यापारी आणि आडतदार या सगळ्याचे अनुभवी मत आहे. बाजार नेहमीच अनेक घटकांवर चालतो. थोडक्यात तागड मावांनी बाजारभाव पडतील आणि मग कांदा पटकन बाजारात आणावा, या संदर्भात जी भीती आहे ती शेतकऱ्यांची काढून टाकलेली आहे. ठीक आहे, आता पुढे. तरी पण आपण घाबरायचं का? मग बाजारात 2 प्रकारच्या बातम्या फिरत आहेत. तो आजपासून आपण त्याचा डोक्यातनं काढून टाकू. एक म्हणजे भाव गगनाला भिडतील आणि दुसरं म्हणजे भाव कोसळतील. म्हणजे कांदा खूप आहे, कांदा नाही आहे, अशा दोन्ही बातम्या आहे. ॲग्रोशिवार नेहमीच तर्कसंगत विचार मांडतो, आकड्यांसह बोलतो. हे आपण मला काय वाटतं असं काही सांगत नाही किंवा तुम्हाला काय वाटतं असं सांगत नाही. आपण ग्राउंड परिस्थिती काय आहे त्याचा आकड्यांचा हिशोब करतो. आपण कुणाचाही ना व्यापाऱ्यांची बाजू घेतो, ना कांदा पुढाऱ्यांची घेतो, ना आडत्यांची घेतो किंवा ना नाफेडची घेतो, ना गव्हर्नमेंटची घेतो. आतापर्यंत पत्रकारितेचा हा 25 ते 30 वर्षांचा अनुभव आहे. स्पष्ट, रोखठोक आणि जे काही शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, सामान्यांचं हिताचं आहे, अशीच मी स्वतः पत्रकारिता केलेली आहे. अनेकदा पुण्यामध्ये असताना मुळशी पॅटर्न प्रकरणात खुनाच्या धमक्या पण आलेल्या आहेत. अशा बऱ्याच धमक्या पचवलेल्या आहेत. आता पण येत असतात, पण त्याला आम्ही काही भीक घालत नाही. कारण आमच्या मागे आता तरुणांचं आणि वेगवेगळ्या संघटनांचं, ज्या अधिकृत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना असेल किंवा आणखी शेतकरी असतील, त्यांचं पाठबळ आहे. त्यामुळे आम्ही काही कोणाला घाबरत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही रोखठोक बोलतो, आकड्यांवर बोलतो आणि जी ग्राउंड परिस्थिती त्याचा अभ्यास करून बोलतो. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. बाकीच्यांशी आम्हाला काही घेणं देणं नाही. मग तुम्ही काय वक्तव्य करता सोशल मीडियामध्ये आणि काय आहे, हा सगळा भाग आहे. याच्याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करावं. तर आता काय आहे, कांदा आहे पण खूप नाही, निष्कर्ष. आणि भाव पडतील म्हणून घाबरायचं कारण नाही. हा व्हिडिओ आता हा शेवटचा आहे. याच्यानंतर आपण जो आहे रेग्युलर व्हिडिओ करत राहणार आहोत. आता भावनिक संदेश जो याच्यामधनं, तुम्ही फार भावनिक होऊ नका या सगळ्या याच्यातनं. जे काही देत आहेत, काय तुम्हाला भीती घालत आहेत, तुम्हाला भावनिक संदेश देऊन त्यांची काही सुळावरची पोळी वगैरे असं काय असेल भाजत असतील तर ते दुर्लक्ष करा. एकच आहे, कांदा हे पीक नाही, हे तुम्ही कष्टानं पिकवलेलं तुमचा घाम आहे. हा घाम, याला कष्टाची फळं जेव्हा लागतात घाम गाळल्यानंतर, तेव्हा कांदा येतो. अनेकांचं कर्ज आहे, अनेकांना रात्र रात्र कांदा चाळी सांभाळायच्या आहेत. अलीकडे ही सगळी मेहनत आहे. अलीकडे अनेकांना कांदा चाळीचं नुकसान करणारे पण काही अपप्रवृत्ती असतात. मुलांच्या शिक्षणाची स्वप्न आहेत. तरी पण अशा स्थितीत कोणी बोगस पोस्ट व्हायरल करत असतील तर एक तर त्या लोकांवर बहिष्कार टाका. असे दैनिक जर काही बातम्या देत असेल तर त्या माध्यमांवरच बहिष्कार टाका. आणि शेवटी कांदा तुमचा आहे, निर्णय तुमचा घ्यायचा आहे. पण ॲग्रोशिवारने जे मॉडेल काढलेलं आहे ते शास्त्रीय आधारावर आहे. स्मार्ट प्रकल्प जो आहे कृषी विभागाचा, या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत सोयाबीन, त्याच्यानंतर मका, कापूस यांच्या बाजारभावाचे महिन्याचे अंदाज लावतात. त्यामुळे उद्या कोणी म्हणेल की कांद्याचा अंदाज लावता येत नाही, असं नाही होत. तर मग त्यांनी अभ्यास करावा. नुसता आडत्यांचे बाजारभाव किंवा व्यापाऱ्यांचे बाजारभाव तुमच्या तोंडावर मारून असं होत नाही त्याच्यामध्ये. तर हा सगळा भाग आहे. अफवा फार वेगाने पसरतात आणि सत्याला मात्र आकडे लागतात. आणि ॲग्रोशिवार हे सत्य सांगतो, वास्तव सांगतो. त्यामुळे एकच वाक्यात निष्कर्ष सांगतो आणि संपवतो. कांदा आहे, घाबरू नका, थोडा थोडा विकत राहा. आता विक्रीचा सल्ला काय आहे, आपण देत असतो, पण सगळ्यांसाठी इथे बरेचदा अनेक अपप्रवृत्ती आहेत, तर त्या गैरफायदा घेऊ शकतात. म्हणून आपण मेंबरशिपमध्ये दिलेलं आहे. आणखी एक, आपण मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये दर आठवड्याला प्रचंड मेहनत घेऊन व्हिडिओ करतो स्वतंत्र. जे मेंबरशिपचे पैसे घेतले आणि त्याच्यातनं काहीच तुम्हाला दिलं नाही असं होत नाही. तर त्यासाठी तुम्ही मेंबरशिपचे व्हिडिओ केलं तर तुम्हाला महिन्याला 4 ते 5 व्हिडिओ मिळतात.
जे तुम्हाला पुढच्या बाजाराशी स्पष्ट भूमिका सांगतात, स्पष्ट दिशा सांगतात आणि या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला जे आहे त्यातनं कांदा विकायचा ठेवायचा असे पण सल्ले देत असतो. त्यामुळे किती टक्के विकायचा, काय विकायचं असं तिचं सगळं माहिती आहे. आता राहिला मेंबरशिप आपल्याला ॲग्रो शिवारला सपोर्ट करण्यासाठी किंवा आमची परिस्थिती फार वाईट आहे म्हणून मेंबरशिप नाही. ही पुस्तकं आहेत, ही फार दिग्गज जणांची पुस्तकं आहेत. एक महाराष्ट्रातले फार मोठे IPS अधिकारी त्यांच्या वडिलांचं हे पुस्तक आहे. ते फार मोठे उद्योजक आहेत, त्यांचं हे पुस्तक आहे. असे अनेक पुस्तकं आणि कंटेंट मॅनेजमेंट वगैरे अशी जी कामं आहेत ती आपण मीडिया शिल्प या संस्थेतर्फे मी करत असतो. वेगवेगळ्या दैनिकांना, राष्ट्रीय दैनिकांमध्ये लेख लिहिणं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यमांना सल्ला देणं हा आमचा मुख्य व्यवसाय आहे. तुमच्या मेंबरशिपच्या 100 रुपयातनं पैसे कमवणं हा नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या याच्यातनं तुम्हाला जे फायदा होईल तेवढा आमचा प्रयत्न असणार आहे. विषय स्पष्ट आहे, थोडासा पाललाड लागलाय, पण त्याच्यामध्ये मला असं सवय आहे की एकच विषय एकाच याच्यात संपून टाकावा, त्यानंतर नवीन माहितीकडे जावं. जोडून राहा, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.